नमस्कार, कृषी कॉर्नर मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज नुकतीच काही वेळापूर्वी अतिवृष्टीग्रस्तांना सरकारची मदत जाहीर झालेली आहे, तर ती कशा प्रकारे आपण बघून घेऊयात। तर जी जमीन वाहून गेली आहे किंवा खरडून गेलेली आहे त्या जमिनीसाठी सरकारकडून प्रति हेक्टरी 3.5 लाख रुपये मिळणार आहे। त्यानंतर दुधाळ जनावरं ज्यांचे मृत पावले आहेत त्यासाठी 37,000 रुपयापर्यंत मदत दिली जाणार आहे। त्यानंतर ज्या विहिरीमध्ये गाळ भरलेला आहे त्यासाठी 30,000 रुपये, तर जे शेतकरी कुक्कुटपालन करत होते त्या शेतकऱ्यांसाठी 100 रुपये प्रति कोंबडीसाठी दिले जाणार आहेत। तर त्यानंतर रब्बी पिकासाठी हेक्टरी 10,000 रुपये, हंगामी बागायती शेतीसाठी हेक्टरी 27,000 रुपये, बागायती शेतीसाठी हेक्टरी 32,000 रुपये, विमा व्यतिरिक्त शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये मिळणार आहे, म्हणजे यामध्ये विमा समाविष्ट नसणार आहे। तसेच कोरडवाहू शेतकऱ्यांना 35,000। त्यानंतर पडझड झालेली घरं नव्याने बांधण्यासाठी मदत, डोंगरी भागातील घरांना 10,000ची अधिकची मदत, गोठा दुकानदार यांना 50,000 रुपयाची मदत करणार आणि परीक्षा शुल्कात देखील माफी करणार आहेत। तर धन्यवाद। अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये। तर ही योजना, हा लाभ कोणकोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे, अटी व शर्ती काय आहेत या जाणून घेण्यासाठी कमेंट करा। कमेंटमध्ये सर्व माहिती पुरवली जाईल। धन्यवाद।